नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण हा योग कसा शिवायचा हे तर बघितलंच आहे, पण आता हा योग गाऊनला कसा अटॅच करायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत. हे सगळे पार्ट गाऊनला कसे जॉईंट करायचे हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला घेतला आहे मी पुढच्या साईडचा भाग. आता हा आपण सरळ करून घेऊया व्यवस्थित. आणि आता काय करायचं आहे, याला आपल्याला योग जॉईंट करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला इथे योग ठेवून दाखवते कशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे, ते जॉईंट करायचं आहे. तर आपल्याला जो वाढीव कापड आहे त्याच्या इथे चुन्या घालून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी काय करायचं, हा पुढील जो भाग आहे त्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं, अर्धा इंचावरती. आणि पूर्ण गळ्याला रेष आखून घ्यायची आहे अर्धा इंच अंतर ठेवून. कारण की या रेषमुळे काय होतं, आपल्याला कापड किती सोडायचं आहे, आपलं शिलाईमध्ये आपल्याला कापड किती घ्यायचं आहे ते आपल्याला कळतं. ही गाईडलाईन आहे आपली, ही आखून घ्यायची. त्याच्यामुळे आपलं काम सोपं होतं, सारखं सारखं बघावं लागत नाही की आपण कापड व्यवस्थित सोडलेलं आहे की नाही. तर ही लाईन आपण आखून घेतली की आता आपण हा योग कसा जॉईंट करायचा ते बघूया. त्यासाठी सगळ्यात पहिलं मी इथे योग घेतलेला आहे आणि हे कापड घेतलेलं आहे. तर शोल्डरला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं. आणि आपण जी रेष आखलेली आहे त्या रेषेवरती आपण योगला जी हे लावलेली आहे, पायपिंग लावलेली आहे, त्याची शिलाई त्या रेषवरती ठेवायची आणि आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. मी इथे तुम्हाला दाखवते डार्क करून. तर त्या रेषेवरती आपल्याला ही पायपिंगची शिलाई आली पाहिजे. आणि ही शिलाई आपण जी मारतोय तीसुद्धा आपल्या पायपिंगवरती यायला नको आहे, एकदम पायपिंगच्या कडेने आपल्याला ही शिलाई मारायची आहे. आता काचपट्टी आली की थोडं थांबायचं आहे आणि हा साईडचा भाग आहे तो इकडच्या साईडला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे. एक टाचणी घ्यायची आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला आता हा जॉईंट करून घ्यायचा आहे, जुळवून घ्यायचा. म्हणजे काय होतं, आपलं जो कापड आहे ते चुन्या घेतल्याच्या नंतर इकडच्या शोल्डरला कमी जास्त होत नाही, वर खाली होत नाही. त्याच्यामुळे हे जॉईंट करून घ्यायचं आणि इथे एक टाचणी लावून घ्यायची, फिक्स करून घ्यायचं. आणि जो कापड आता आपला मध्ये उरलेला आहे त्याच्या आपल्याला चुन्या घालून घ्यायच्या आहेत. आता हे शिल्लक एवढं कापड राहिलेलं आहे, आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतो त्याच्यामुळे ते एवढं उरतं. आता काय करायचं आहे, काचपट्टीच्या तिकडच्या साईडला जेवढं अंतर आपण घेऊ तेवढंच इकडच्या साईडला सुद्धा चुन्यांचं अंतर यायला पाहिजे, तरच त्या प्रॉपर व्यवस्थित दिसतात. त्याच्यामुळे आपण एक अंदाजपंचे एक खूण करून घ्यायची की ह्या साईडला इथून चुन्या चालू झाल्या पाहिजेत आणि इथे संपल्या पाहिजेत. अशी खूण करून घेतल्याच्या नंतर पाव इंचाच्या छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला टाकायच्या आहेत. तुम्हाला जर मोठ्या टाकायच्या असतील तर मोठ्याही टाका, पण मग त्या खूप कमी बसतात. आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघताय, चुन्या टाकून झाल्या की ती शिलाई पुढे आपल्याला सरळ जशी आपण अगोदर त्या लाईनीवरती पायपिंगची शिलाई ठेवून जशी शिलाई मारत होतो तसंच आपल्याला पुढे सुद्धा फॉलो करायचं आहे आणि शिलाई आपली पूर्ण करून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, तर मी तुम्हाला पलटवून दाखवते नेमकं काय करायचं आहे. तर ही जी आपली शिलाई मारून झाल्याच्या नंतर ह्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, पण तो कपडा आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा नाही आहे. मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते नेमकं मला काय म्हणायचं आहे ते. पाव इंचाच्या अंतरावरती शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित. काचपट्टी व्यवस्थित सेट करून घ्यायची, कारण की तिथे थोडंसं वर खाली होतं त्याच्यामुळे इथे माझं कापड दुमडलं गेलं होतं खाली, म्हणून मी ते व्यवस्थित करून घेतलं. आता हे काचपट्टी व्यवस्थित करून घ्यायची, कारण की ती काचपट्टी सरकली तर मग मध्ये गॅप राहतो त्याच्यामुळे. आता तुम्हाला दाखवते, ही जी आपल्याला शिलाई मार्जिन आहे ती अशा प्रकारे घ्यायची आहे. हा कपडा खाली फोल्ड होता कामा नये. आता घेतलेला आहे पाठीमागचा भाग. तर पाठीमागच्या भागाला गळपट्टी लावण्यासाठी आपण ज्या सरळ पट्ट्या काढून घेतलेल्या होत्या 2 त्या घ्यायच्या आणि त्याला जॉईंट करून घ्यायच्या, त्या एकावर एक ठेवून. आणि त्याला अर्धा इंच फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची.
आता ही गळपट्टी मी मागच्या भागाला कशी जॉईंट करते हे तुम्ही नीट बघा, कारण की मला व्यवस्थित समजवता येत नाही आहे तुम्हाला. बघा तुम्ही मी कशी जॉईंट करते. ह्याला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या, सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आणि अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी मार्जिन घेत आपल्याला ही शिलाई मारायची आहे. प्लेट्स घेऊन थोडासा कर्व आकार देण्याचा प्रयत्न करायचा पट्टीला. थोडीशी एका साईडने सरकवायची, प्लेट घ्यायची आणि थोडीशी एका साईडला सरकवायची, असं करायचं आणि पूर्ण गोल आकारात ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. व्यवस्थित बसते, काही एक प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही ट्राय करा, तुम्हालासुद्धा नक्की जमेल. ही पट्टी लावून घेतल्याच्या नंतर आपण जसं प्रत्येक वेळी गोल गळा असला की त्याला कट मारून घेतो, तसंच ह्यासुद्धा गळ्याला कट मारून घ्यायचा आहे. कट शिलाईवरती जाऊ द्यायचा नाही, तेवढी काळजी घ्यायची आहे. कट शिलाईवरती गेला नाही पाहिजे. आता पुढचा जो भाग आपण तयार केलेला आहे तो पाठीमागच्या भागावरती ठेवून घ्यायचा. पण त्याच्या अगोदर आपण वरती जे शोल्डरच्या इथे जो थोडाफार भाग आपला वर खाली झालेला असतो तो आपण कट करून घेऊया. जास्त कट करायचा नाही आहे, थोडासा एक पाव इंच पण कट होत नाही, एक सुतभर कपडा कट होतो, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि इथे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग एकमेकावरती ठेवून घ्यायचा. आता काय करायचं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघताय तसं पाठीमागच्या भागाची गळपट्टी बाजूला काढून घ्यायची आणि शिलाई मार्जिनला टेकवून पुढचा भाग व्यवस्थित त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आणि मारायची. आता ही गळपट्टी आपल्याला पुढच्या भागावरती ओढून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई लॉक करायला विसरायचं नाही. तसंच दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला कपडा कट करून घ्यायचा. दोन्ही शोल्डर जॉईंट झाले. आता हे जरा बाहेर काढून घ्यायचे एकमेकांमध्ये जे गुंतलेले असतात ते व्यवस्थित. पाठीमागचा भाग पाठीमागच्या साईडला, पुढचा भाग पुढच्या साईडला करून घ्यायचा आणि पाठीमागच्या भागाला किनारीने शिलाई मारून घ्यायची. पाठीमागच्या गळ्याला किनारीने शिलाई मारून झाली की पट्टीसुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पट्टीलासुद्धा तिला आपण हात शिलाई वगैरे काही करणार नाही आहोत, तिला शिलाई मारून घ्यायची आणि ही गळपट्टी आपली तयार होते, पूर्ण रेडी होते. तुम्ही बघताय त्या प्रकारेच तुम्हालासुद्धा शिलाई मारायची आहे. तुम्हाला जर ह्याबद्दल काही अजून प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि गाऊनचे प्रॉपर व्यवस्थित व्हिडिओ दर सोमवारी येणार आहेत. या सोमवारपासून नाही, पुढच्या सोमवारपासून एकदम व्यवस्थित येणार आहेत. मी ते व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न करेन. आता इथे शोल्डरच्या साईडला पुढचा भाग जो आहे तो थोडासा वाढीव निघालेला आहे, तर काही एक घाबरायची गरज नाही आहे. तिथला तो वाढीव भाग आहे तो कट करून टाकायचा. ही गाऊन आहे, गाऊन लूज असते, त्याच्यामुळे काही एक प्रॉब्लेम येत नाही. दोन्ही साईडचे कॉर्नर जे आलेले असतात ते व्यवस्थित मी इथे कट करून घेतलेले आहेत. आता आपण ह्या भागाला, गाऊनला बाही जॉईंट करून घेऊया. दोन्ही साईडची बाही जशी आपण ब्लाऊजची बाही जॉईंट करतो, ड्रेसची बाही जॉईंट करतो, तशीच ह्या गाऊनची बाहीसुद्धा जॉईंट करायची आहे. फरक फक्त एवढाच असतो की ह्याला पुढच्या भागाला खोल आकार नसतो. जो आपण ब्लाऊजच्या बाहीला वगैरे देतो तसा आकार नसतो. दोन्ही आकार सेमच असतात. तर कुठल्याही साईडला गेली तरी चालते. तर व्यवस्थित आपल्याला बाही इथे जॉईंट करून घ्यायची आहे. तुम्ही जर कटिंगचा व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की पहिला तो व्हिडिओ बघा आणि नंतर मग योक कसा शिवायचा हा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा. तर आता काय करायचं आहे, आपल्याला किसा जॉईंट करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं, बाही व्यवस्थित जुळवून घ्यायची आणि मुंड्यातली शिलाईसुद्धा व्यवस्थित एकमेकावरती ठेवून जुळवून घ्यायची आणि खाली जे गाऊनचा कपडा आहे तो सुद्धा एकमेकावरती व्यवस्थित जुळवून घ्यायचा. आता काय करायचं आहे, थोडंसं अंतर ठेवून शिलाई मार्जिनसाठी थोडंसं अंतर ठेवायचं बाजूला आणि आपल्याला इथे आता मार्क करून घ्यायचं. तर ते कसं करायचं, जर 53 इंचाच्या पुढे उंची असेल पूर्ण गाऊनची तर 9 इंच ठेवायचं आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर 8.5 इंच ठेवायचं. आता माझी 50 इंच उंची आहे त्याच्यामुळे मी इथे
8.5 इंचावरती मार्क केलेला आहे. हे ते आपल्याला किसा जॉईंट करायचा आहे. आता इथे मी एक कट देऊन घेते आणि आता आपण इथे किसा जॉईंट करून घेऊया. आता किसा कसा जॉईंट करायचा, सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आणि आपल्याला किसा जॉईंट करून घ्यायचा आहे. ते आता गाऊनच्या सरळ बाजूवरती मी किशाची सरळ बाजू ठेवलेली आहे आणि अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला इथे किसा जॉईंट करून घ्यायचा आहे. लॉक करायला, शिलाई लॉक करायला विसरायचं नाही आहे. आणि ही पूर्ण आपल्याला किसा लावून घ्यायचा आहे. आता ह्या साईडला सुद्धा आपण व्यवस्थित बघून घ्यायचं, आपला सरळ बाजूवरती सरळ बाजू आली पाहिजे, उलट्या साईडला घ्यायचं नाही आहे, कारण की मग ते नंतर खोलावं लागेल. त्याच्यामुळे सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आहे आणि आपल्याला किसा लावून घ्यायचा आहे. किसा हा नेहमी उजवीकडच्याच बाजूला लावत जा, म्हणजे ते बरं पडतं. डाव्या साईडला उलटं होतं. उजवी साईड आपली कुठली येते हे बघायचं आणि उजव्या साईडलाच किसा लावायचा. आता किसा लावून झालेला आहे, इथे जुळवून घेतलेला आहे, तुम्ही बघताय. व्यवस्थित एकामेकावरती ठेवून तो एकमेकांवरती सेट करून घ्यायचा, हलवायचा नाही. आणि आता आपल्याला गाऊनची फिटिंग करून घ्यायची आहे. तर इथे माझी बाही रुंदी आहे 11 इंच, तर त्याचं अर्ध होतं 5.5 इंच. तर मी इथे 5.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि आता मी तिथे टीप टाकून घेते. तुम्हाला जर ही गाऊन फिटिंगमध्ये हवी असेल, आता मला ही गाऊन फिटिंगमध्ये हवी आहे, त्याच्यामुळे मी शिलाई मार्जिन 1 इंच ठेवणार आहे. छातीच्या साईडला 1 इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे. तुम्हाला जर लूज हवी असेल तर तुम्ही फक्त अर्धा इंचावरती मार्क करा, कारण की मी 1.5 इंच लूजिंग घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ही गाऊन लूज होणार आहे आणि त्यांना फिटिंगमध्ये हवी आहे. त्याच्यामुळे मी इथे शिलाई 1 इंच घेतलेली आहे. आता खिशाच्या इथे आल्यावरती काय करायचं, ही खिशाची शिलाई आहे, तिथून अर्धा इंच आतमध्ये आपल्याला शिलाई न्यायची आहे आणि जी 8.5 इंचावरती आपण रेष मारलेली होती मगाशी, तिथूनच आपल्याला ही शिलाई पुढे कंटिन्यू करायची आहे. तुम्हाला जशी व्हिडिओमध्ये दिसते तशी तुम्ही व्हिडिओ बघून समजून घ्या. मी जे काही बोलते ते कळत नसेल तर नीट बघा, व्यवस्थित तुम्हाला समजेल मी नेमकं काय बोलते ते. आता ही खिशाला पूर्ण शिलाई मारून झाली की खालच्या साईडला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. शिलाई मार्जिनपासून अर्धा इंचापेक्षा थोडंसं जास्त पुढे घेऊन जायचं आहे आणि आपल्याला शिलाई थांबवायची आहे. आता सुई आतमधल्या साईडला ठेवायची आणि जर बारीक साईज असेल तर 4.5 इंच आणि जर जास्त मोठी साईज असेल तर 5 इंच असं इथे अंतर ठेवायचं. आता माझं इथे मी 5 इंचावरती ठेवणार आहे, कारण की जर असं त्यांना किसामध्ये हात जायला लूजपणा हवा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जशी तुमची रिक्वायरमेंट असेल त्याच्याप्रमाणे खिशाचं तोंड मोठं छोटं ठेवू शकता. जास्त मोठं ठेवू नका, शक्यतो थोडं छोटंच ठेवा. तर इथपर्यंत आता आपल्याला शिलाई आणायची आहे आणि इथून आपल्याला परत शिलाई खालच्या साईडने फिरवायची आहे. तर ही शिलाई आपण परत बॉटमकडे घेऊन चाललेलो आहोत. तिथे डबल शिलाई होते, जेव्हा आपण डबल शिलाई मारू तेव्हा आपल्याला परत इथनं शिलाई मारायची गरज नाही आहे. आता इथे थोडासा कोना बाहेर राहतो, तर मी तुम्हाला दाखवते पुढे तो कोना कसा बाहेर येतो ते. तो कोना सरळ करायला जायचं नाही आहे, तो थोडासा कोना बाहेर जातोच, तो जाऊन द्यायचा आहे. दोन्ही साईडनी तो कोना बाहेर जातो. तर इथे आता मी तो कोना बाहेर सोडलेला आहे आणि सरळ खाली शिलाई मारत आलेली आहे. आता मी पुढची जी बाजू आहे ती मी उंचीप्रमाणे कट केली नव्हती, त्याच्यामुळे खाली कपडा उरलेला आहे, तर तो इग्नोर करा, आपण तो नंतर कट करणार आहोत. आता त्या साईडला जसं फिटिंग केलं तसंच ह्या साईडला सुद्धा फिटिंग करून घेते. 5.5 इंचावरती दंडगेर टाकलेला आहे आणि आपण 1 इंच जसं शिलाई मार्जिन घेतलं होतं तसंच इथे सुद्धा शिलाई मार्जिन घेऊन कमरेपर्यंत 1 इंच घ्यायचं. त्याच्या खाली आपण अर्धा इंच निमुळतं करत जायची शिलाई, अर्धा इंचापर्यंत घेऊन मग बॉटमपर्यंत अर्धा इंचाची शिलाई मारायची. आता इथे सुद्धा आपल्या कोणा निघणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते कोणा कसा निघतो ते. तो कोणा निघणं गरजेचं आहे. जर तो आपण व्यवस्थित घ्यायला गेलो तर घोळ येतो गाऊनला. तर इथे बघा, हा एवढा भाग मी बाहेर सोडून देणार आहे आणि खाली
अर्धा इंचाची मार्जिन ठेवून शिलाई कंटिन्यू करणार आहे। आता इथे शिलाई माझी पूर्ण मारून झालेली आहे। आता तुम्हाला दाखवते आपण बॉटम कशी कापायची आहे ते। तर ही पूर्ण गाऊन घ्यायची आणि शोल्डरला शोल्डर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे। दोन्ही साईडचे शोल्डर व्यवस्थित शिलाई आपली वरती आली पाहिजे। शिलाई आपल्याला दिसली पाहिजे जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते तशी, आणि शोल्डर व्यवस्थित शोल्डरवरती ठेवून जॉईंट करून घ्यायचे। पाठीमागचा भाग बाहेरच्या साईडने आला पाहिजे आणि पुढचा भाग आतमध्ये जायला पाहिजे। अशा प्रकारे आपण हे गाऊन जुळवून घेतलेली आहे। आता मुंड्यातली जी शिलाई असते ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे आणि पूर्ण गाऊन आपल्याला व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे। अगदी बॉटमपर्यंत व्यवस्थित जुळवायची आहे। तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय तसं व्यवस्थित जुळवून घ्या। मी इथे व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे कारण की तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून। व्यवस्थित झाडून जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तसंच तुम्हाला करायचं आहे। पूर्ण ती झटकून घ्यायची आहे गाऊन, म्हणजे घोळ राहत नाही। जर कपडा गोळा झाला असेल एकाच ठिकाणी तर तो सुट्टा होतो आणि आपली गाऊन परफेक्ट बसते। आता मी इथे सगळी व्यवस्थित करून घेतली आणि टेबलवरती अंथरून घेतलेली आहे। आता इथे माझी उंची पूर्ण उंची होती 50 इंच। शोल्डरपासून मोजायला सुरुवात करायचं आहे व्यवस्थित शोल्डर घेऊन। आता इथे माझी पूर्ण उंची होती 50 इंच, तर इथे तुम्ही बघताय पूर्ण उंची माझी 51 इंच आलेली आहे। 1 इंच खाली बॉटम फोल्ड करण्यासाठी इथे 51 इंचावरती मी आता कट करून घेणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, किनारीच्या साईडने 1 इंच वरती जायचं आहे। जसं आपण ड्रेस वगैरेला करतो तसं हे असं 1 इंच वरती तिरकं कट केल्याने जे टोकं आहेत ती येत नाहीत गाऊनला आणि व्यवस्थित होतं। आता 50 इंच उंची असल्यामुळे एवढं कापड उरलेलं आहे। जास्त उंची असली की उरत नाही। आणि आता आपल्याला बॉटम फोल्ड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्याच्यामुळे मी बॉटम फोल्ड करून दाखवलेली नाही आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जेव्हा माझे 500 सबस्क्राईब होतील तेव्हा अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गाऊन मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे।